ऐनवेळी प्रॉब्लेम नको म्हणून जादा सिलेंडरची सावधगिरी बाळगली जाते, पण आता हीच सावधगिरी मोठ्या कायदेशीर कचाट्यामध्ये अडकवू शकते. मित्र हो, आखाती देशामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्याच्या झळा भारताला बसू लागल्या. या युद्धाची झळ थेट आपल्या स्वयंपाक घरात सुद्धा पोहोचली आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागते आहे. गॅस सिलेंडरची किंमत अचानक वाढवली गेली. गॅस बुकिंगच्या नियमामध्ये बदल केले गेले. गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडर हीच तर एक समस्या बनून गेलेली आहे. ऐन वेळी अडचण व्हायला नको म्हणून लोक एक्स्ट्रा सिलेंडर भरून ठेवू लागलेले आहेत. सध्या तरी गॅस सिलेंडरची टंचाई आहे, पण आपल्याकडं सणासुदीच्या दिवसामध्ये किंवा लग्न सराईमध्ये पाहुण्याची ये जा वाढली की मग गृहिणींच्या सर्वात जास्त काळजीत ज्या गृहिणी असतात त्यांना वाटतं ऐन वेळेला जर गॅस संपला तर काय करायचं, पाहुण्याने घर भरलेलं आहे. अशा वेळी बॅकअप म्हणून आपण एखादा एक्स्ट्रा सिलेंडर भरून ठेवतो किंवा मग शेजाऱ्याकडून मागून घेतो. तसं पाहिलं तर हे सगळं आपल्या नित्याच्या सवयीचं म्हणा किंवा मग ती एक सामान्य बाब सुद्धा आहे असं आपल्याला वाटून जातं. आजवर हे सगळं चालून जात होतं, पण आता परिस्थिती बदललेली आहे. गॅस सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यावर बारकाईनं नजर ठेवली जाऊ लागली आहे. आता ऐनवेळी प्रॉब्लेम नको म्हणून जादा सिलेंडरची सावधगिरी बाळगली जाते, पण आता हीच सावधगिरी मोठ्या कायदेशीर कचाट्यामध्ये अडकवू शकते. देशामध्ये सध्या इंधनाचा तुटवडा आणि आयातीवर वाढलेला एकूण ताण जर आपण पाहिला तर पेट्रोलियम मंत्रालयानं घरगुती गॅस वापराच्या बाबतचे नियम अत्यंत कडक केलेले आहेत. आता केवळ सिलेंडरची साठवणूकच नाही तर घरामध्ये डबल कनेक्शन असणं ही गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येणार आहे. नक्की काय आहेत हे नवीन नियम आणि सामान्य माणसाला याचा कसा फटका बसू शकतो हे जाणून घेणं किंवा त्याच्याबद्दलची माहिती करून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक बनलेलं आहे. मित्रांनो, पहिलं म्हणजे घरात 2 पेक्षा जास्त सिलेंडर ठेवणं हाच गुन्हा आहे. त्यासाठी 7 वर्षांची शिक्षा आहे. एका घरगुती ग्राहकाला घरामध्ये जास्तीत जास्त 14.2 किलोचे फक्त 2 LPG सिलेंडर ठेवण्याची परवानगी आहे. जर तुम्ही अधिकृत परवानगीशिवाय 40 किलोपेक्षा जास्त LPG साठवून ठेवला तर त्याला साठेबाजी मानलं जाईल आणि त्यानुसार गुन्हा देखील दाखल होईल. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955च्या कलम 7 नुसार दोषी आढळला तर 3 महिने किंवा 3 महिने ते 7 वर्षापर्यंत तुरुंगात सुद्धा होऊ शकतो. सहसा नागरिकांना या कायद्याची माहिती नसते, त्यामुळे नकळतपणे अनेक जण या कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकण्याची भीती असते. गुन्हा दाखल होण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कलम 6A अंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त असलेले सर्व सिलेंडर सरकार जप्त करू शकतं आणि तुमचं गॅस कनेक्शन सुद्धा कायमचं रद्द केलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे PNG आणि LPG या दोन्ही कनेक्शनचे म्हणजे हे दोन्ही कनेक्शन एकत्र असणं सुद्धा आता चालणार नाही. मार्च 26 मध्ये पेट्रोलियम मंत्रालयाने एक मोठा बदल केलेला आहे. आता ज्यांच्या घरी पाईपलाईन गॅस म्हणजे PNG सुविधा आहे त्यांना LPG सिलेंडर ठेवता येणार नाही. जर तुमच्या घरात PNG जोडणी असेल आणि तरीही तुम्ही LPG सिलेंडर वापरत असाल तर ते बेकायदेशीर मानलं जाईल. सरकारनं अशा ग्राहकांना त्यांचे LPG कनेक्शन तातडीनं सरेंडर करण्याचं आवाहन केलं आहे. जर तुम्ही स्वतःहून कनेक्शन परत केलं तर मग कोणताही दंड आकारला जाणार नाही, पण तपासणीमध्ये जर हे दोन्ही कनेक्शन आढळले तर मात्र कायदेशीर कारवाई अगदी अटळ. गॅसचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक रोखण्यासाठी सामान्य नागरिकांचा सहभाग तसा महत्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवलेले कुठं दिसले तर तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता. LPG इमर्जन्सी हेल्पलाईन 1906 या क्रमांकावर थेट संपर्क साधू शकता. जिल्हा अन्न आणि पुरवठा विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयामध्ये सुद्धा लेखी तक्रार देऊ शकता.
ऊर्जा संसाधनाचा तुटवडा आणि गरिबापर्यंत गॅस पोहोचवण्याच्या उद्देशानं सरकारनं ही कठोर अशी पावलं आता उचललेली आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडं PNG असेल तर मग LPGचा हव्यास सोडा आणि विनाकारण सिलेंडरची साठवणूक करून कायद्याच्या कचाट्यात अडकणं टाळा. कुठलीही सोय करून घेताना भविष्यातली मोठी गैरसोय करून घेणं किंवा सावधगिरी बाळगता कायद्याच्या कचाट्यात अडकणं हे संकट टाळण्यासाठी ज्यानं त्यानं सतर्क राहण्याची गरज आहे मित्रहो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.